पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 215। शोके शोक वाढे, हिमतीचे धीर गाढे, येथे केले नव्हे काही, लंडीपण खोटे भाई, करीती होया होय, परी नव्हे कोणी साह्य, तुका म्हणे घडी, साधिलिया एक थोडी। अभंग 4 चरणाचा आहे। तुकोबारायानं परमार्थ कसा करावा लागतो, परमार्थ करण्याकरता कसं धैर्य पाहिजे, या अभंगातून सांगितलं। पहिल्या चरणात सांगतात, शोके शोक वाढे, जर रडत बसला तर त्याचं रडणंच राहील, कारण त्याला जोपर्यंत त्याच्या ठिकाणी त्या रडण्याचा जो कारण आहे आणि ते जे शोक त्याला निर्माण झाला आहे, तो त्याच्या अंतःकरणात शोकाकुल अंतःकरण असल्यामुळं कोण समजून देईल, आणि दुसऱ्याने समजून दिलं तरी ह्याच्या ठिकाणी तो शोक कसा संपेल। म्हणून जिथं शोक करायला जातो तिथं शोक वाढत असतो, शोकानं शोक वाढतो। म्हणजेच तुम्ही रडत राहिला तर तुम्हाला रडतच राहावं लागेल, दुसरं काही नाही। हिमतीचे धीर गाढे, आता काय सांगितलं दुसरं, तर हिम्मत असावी, दुसरी गोष्ट धीर असावा म्हणजे धैर्य असावं, आणि हे दोन्ही गोष्टी कशा असाव्यात, गाढे म्हणजे बळकट। हिम्मत म्हणजे काय, हिम्मत म्हणजे एक धैर्याचाच भाग आहे। धैर्य काय आणि हिम्मत काय, शब्द दोन्ही एकच, पण हिम्मत ही ज्याच्या त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेली असते। जो तो आपल्या ठिकाणी जे काही बळकटपणा निर्माण करतो त्याचं नाव हिम्मत आहे। हिम्मत म्हणजे मी करेनच अशा त्याने धारण केलेलं आहे। आणि जे करायचं असतं ते करत असताना कोणतीच गोष्ट सहज नसते। परमार्थ करायचा झाला तर परमार्थ अपयसा तुमच्या पदरात पडेल असं नाही, त्याच्यासाठी पराकाष्ठा आहे, त्याच्यासाठी अभ्यास आहे, चिकाटी आहे। हे सगळ्या गोष्टी कशाने होतात, तर हिम्मत बाळगल्यावर होतात, धैर्य बाळगल्यावर होतात। हे दोन्ही जिथं बळकट आहे तिथं तो कोणतंही अडचण येऊ द्या, कसली परिस्थिती निर्माण होऊ द्या, तो त्या ठिकाणी काय करतो तर परमार्थ करतच राहतो। आता हे कुठून आलं तर त्याच्या मनातून आहे। त्याला निश्चित माहिती की आपण परमार्थ केला, हरीला शरण गेलो, भगवंताला शरण गेलो तरच आपण ह्यातनं वाचलो। नाहीतर काय आहे की ही जी काही परिस्थिती ती अशीच राहणार आहे, आणि त्या परिस्थितीला रडत बसून कसं व्हायचं। म्हणून मग हे सगळे निघून जाण्याकरता ज्याच्याजवळ हिम्मत आहे, ज्याचं धैर्य पक्कं आहे आणि दोन्ही गोष्टी बळकट आहेत त्याच्या, तो काहीतरी करू शकतो। दुसऱ्या चरणात सांगतात, येथे केले नव्हे काही। आता जर त्याच्याजवळ धैर्य पक्का असेल, त्यांनी आपल्याला साध्य गाठायचंच आहे अशी हिम्मत बांधली असेल, काही करावं लागत नाही त्याला, कारण त्याचं धैर्य किंवा त्याची हिम्मत हेच त्याला सगळं काही करायला लावत असते, दुसरं काहीच नाही। म्हणजे ज्याच्याजवळ या तऱ्हेचं सगळं काही आहे त्याला काहीच नाही। मग येथे केले नव्हे काही, काय करावं लागतं। एक संस्थान होतं, त्या संस्थानात असं काय आहे, पगारीनं सैनिक ठेवायला परवडत नव्हतं। मग जेव्हा कोणाचं तरी चक्र येईल
तेव्हा जे काही संस्थानातली गावं असायची त्या गावातल्या सगळ्या तरुण पोराला आणायची लढाईला, आणि एरवी लढाई झाली की जा तुमच्या घरी, आता निघून जायचे. पण ज्याच्याजवळ धैर्य पक्क होतं तो कायम लढाईची वाटच पाहायचा, कधी बोलवल हा राजा आणि कधी जायचं सतत. म्हणजे त्याच्याजवळ लढाईचं भीती नव्हती. आणि काही जे भेकड होते ते राजाचं बोलावणं आलं म्हणले की लपायचे कुठंतरी जाऊन, जात नसायचे. आणि एरवी काय नाही, एरवी जिकडं तिकडं एक तेली होता, आणि ते तेली असा अंगाने पार लुकडा होता, आणि दुसरा एक होता दष्टपुष्ट चांगला, अंगाने मोठा जाडजूड, आणि ते भित्र ते पळून जायचं. आता तोपर्यंत काही राजाचं बोलावणं नव्हतं, काय नव्हतं. मग हे आला त्याची टिंगल करायला, काय म्हणला तू, तुझं शरीर काय, आणि तू काय जाऊन लढाईत करत असशील बरं, तिथे गेल्यावर तुला काय यायचं, तुझ्या शरीराला तर हाडं मोजून घ्यावीत, काठीसारखं शरीर तुझं, आणि तू काय करणार आहे. आता ते काय करायचा, घाणी चालवायचा, तेली होता तो. आपलं त्याची पहार असते ते पेंड उलथायची, ते पेंड उलथत राहायची, त्यांनी पुन्हा घाणीचा बैल चालवायचा, ह्याच्याकडं दुर्लक्ष करायचं. 4-8 दिवसांनी यायचंच, काहीतरी म्हणायचंच. एकदा आलं की राजाचं बोलावणं, आणि नेमका हा तेजस तिथं सापडलेला. आता त्याला अजून ह्यानी सांगितलंच नाही की राजाचं बोलावणं आलेलं मी जाणार आहे. आता तरी ते म्हणला, का रे कधी यायचं आहे राजाचं बोलावणं. म्हणलं येईल की. कशाला जातो, तू काय करणार आहे. आता तोपर्यंत बोलावणं आलतं, त्यामुळे ह्याचं धैर्य हिंमत वाढली. मग ते म्हणला, हो मी काय करणार आहे दाखवू का तुला. त्याने ती पहार घेतली. ती पहार असते 2-2.5-3 फुटाची, जास्त रूम नसती, आणि त्याच्या गळ्यात खरकन वळवली आणि अडकवली गळ्यात त्याच्या. अरे म्हणलं ही मी माघार आल्यावर काढीन, म्हणलं राहू दे तुला. आता ते झालं खरं, पण ह्याने काय केलं, घरातले जे काही लेपाटी हे ते असते सगळी अंगाला बांधली, हाताला काही बांधलं, म्हणजे जरी घाव लागला तरी हातापर्यंत येऊ नये, गेला ना लढाईला. तर लढाई काय असेल ते चालली 15 दिवस, 3 आठवडे, आणि 3 आठवड्याने हा आला. ही गावाच्या कडेला त्याची वाट बघत बसलेला. अरे काढ रे, हे म्हणायचं तुझी पुन्हा कधी थट्टा करणार नाही मी. मग आता हे काढ बाबा. 15 दिवस गळ्यात असल्यामुळं मला उठायला येईना, बसायला येईना, जेवायला येईना, बघ माझं शरीर कसं झालं. बरं म्हणला की त्यांनी धरली की पार अशी कर्र केली की झाली सरळ. म्हणलं तुझी खरंच शक्ती, मला वाटलं तुझजवळ काय नाही. म्हणजे ही वीरश्री निर्माण होते. तेव्हा तुम्ही एकदा तुमच्या साध्याला जायचं आहे असं ठरवलं की साध्य तुमच्याकडे येतं. कारण काय आहे की एक नियम आहे की कोणत्याही साधनात साध्य अनुचित असतं. साधनात साध्य अनुचित असतं, कारण साधन आणि साध्य वेगवेगळं नसतं. साधन जे असतं ते साध्यातच असतं, पण साधन करत करत साध्य उघडं होत असतं. म्हणून येथे केले नव्हे काही, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही साधन करताना साध्य आपोआप उघडं होणार आहे, आपैसा हातात येणार आहे. पण हे कोणाच्या, ज्यांनी हिंमत बाळगली, जो साध्य प्राप्त करून घेण्याकरता त्या हिंमतीला बळकटी देतो, धैर्य पक्क करतो, तोच आहे. मग त्याला पुन्हा सांगितलं की जो कोणी असं करत नाही तो कसा आहे, तर लंडीपण खोटे भाई. आता काय आहे, लंडीपणा म्हणजे भित्रेपणा हा तुझा खोटा आहे. कारण भित्रेपणा कोण धारण करतो, तर ज्याच्याजवळ धैर्य हिंमत नाही तो. आणि तसा जर धारण केला तर ज्यांच्याजवळ हिंमत आहे, धैर्य आहे, त्यांच्याजवळ आहे, तुझ्याजवळ नाही, म्हणजे तू घेतलेला भित्रेपणा हा खोटा आहे. तू जर त्या ठिकाणी काय आहे की मी पण जाणार, मला पण करायचंच आहे, असे एक जर काय आहे हिंमत बाळगली, तर हा भित्रेपणा कशाला राहतोय. भित्रेपणाला धारण करतो म्हणजे तू तुझ्या हिमतीला हरवून बसला आहे, आणि हेच तुझं भित्रेपण खोट आहे. तसं काय आहे की मनुष्याला जेव्हा प्रसंग येतो तेव्हा कोणी का असेना कित्येक वेळेला
मनुष्य काय आहे की भित्रा असतो, भेतो. पण प्रसंगात अडकला आणि एकटाच असला तर धैर्यानं तोंड देतो. मग मात्र त्याला धैर्य येतं. म्हणजे त्याच्याजवळ धैर्य होतंच, फक्त ह्याने भित्रेपणाच्या पाठीमागं झाकून टाकलं होतं. आता ते धैर्य ह्याच्याजवळ पक्कं झालं आणि मग तो काय करेल की करेल सगळं, पण जो भित्रेपणालाच राहिला तो आपल्या त्या भित्रेपणाच्या खोट्या आवेशात घरी बसून राहिला. करीती होया होय. आता तिसऱ्या चरणात सांगितलं की हे सगळं कशाकरता चाललं. शोक सोडून द्या, हिम्मत बाळगा, परमार्थ करण्याकरता आहे. आणि जे कोणी असे भित्रे आहेत त्यांच्या ठिकाणी जर एखादा सांगायला गेला की अरे बाबा काय करतो तू, असं करू नको, तुझं चाललं आयुष्य वाया, तू एवढ्या मनुष्य देहाला आला आणि काही करत नाहीस, आणि मग पुढं एकदा तुझं शरीर थकलं, वय झालं, काय करता येईल तुला, त्यापेक्षा कर. मग हे काय करतात, करती होया होय. तो जोपर्यंत समोर उभा आहे तोपर्यंत हो हो करणारच, सुरुवातच करतो. होयाला होय आपण म्हणतो ना, तसं आहे. हे फक्त काय होय होयच म्हणतात, पण करत नाहीत. परी नव्हे कोणी साह्य, पण मी करणारच आहे, चल तुझ्याबरोबरच करू लागतो, असं काही कोणी म्हणत नाही. तोंडापुरतं होय होय म्हणणारे सगळेच. आणि एकदा का आपण त्यांना चल म्हणायचं सोडून दुसरीकडे गेलो की मग नाही, मग स्वतःहून तुम्ही करताय तर आम्ही पण तुमच्याबरोबर येतो, असं साह्य करणारे कोणच नसतात. म्हणून जे जे कोणी आहेत ते असेच आहेत. म्हणून तर तुकोबाराय, नामदेव महाराज, झालं तर अजून दुसरे सगळे संत यांनी एवढे अभंग का लिहिले, माणसाला पुन्हा पुन्हा हिंमत बांधायला लावायसाठीच लिहिलेत. तुकोबाराय म्हणतात का नाही, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. किती वेळा सांगावं तुम्हाला म्हणल्यासारखं झालंय. मग तसं कितीतरी संत महात्मे विनंतीने सांगतात, सगळं करतात, पण जे न करणारे आहेत ते करतच नाहीत. करा करा म्हणून कोणी मागं लागलं तर होय होय म्हणायचं आणि चुकवा चुकव करून निघून जायचं. परी नव्हे कोणी साह्य, पण परमार्थाला सहाय्यक झालेत आणि एकाला दोन, दोनाला चार, पाच करत समूह तयार झाला आहे, असं कधीच होत नाही. कारण काय, आणि आपण माऊलीने सुद्धा हरिपाठात सांगितलं की नाम घ्यायची सुरुवात करतेत आणि पुन्हा नियम मोडून टाकतेत. नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ. आता हा प्राणी दुर्लभ आहे, कारण नित्य नियम टिकवणारे कमीच आहेत. काहीतरी कारण सांगायचं ना, आज माझा राहिला नियम, आज माझं राहिलं हे. म्हणून काय आहे की जे जे कोणी आहेत ते नित्य नियम टिकवणारे नाहीत. तसं झालं म्हणून तर आता हे संताला सांगावं लागलं. तुका म्हणे घडी साधिली या एक थोडी. तेव्हा आता जे काही प्राप्त झालंय हे तुम्हाला योग्य अशी वेळ आलेली, ही घडी म्हणायचं. घडी म्हणजे तसं बघायला गेलं तर घड्याळातलं थोडंसंच. घडीला शब्द कसा, घटकाभर. घटका म्हणून तरी 2.5 तासाची असते, त्याच्यापेक्षा कमीच असतात अजून पुढं. पण तोपर्यंत तरी ऐका. पण ज्याने हे घटकाभर जरी ऐकलं तरी त्यांनी त्याचं सगळं साध्य केल्यासारखं होईल. म्हणजेच मनुष्य देहात आल्यानंतर परमार्थ करायला काय वेळ लागायचा आहे, सगळा दिवस तुमचा आमचा परमार्थच करा कुठं कोण म्हणतंय. तुम्हाला करायची ती तुमची कामं करा आणि कामं करून उरलेल्या वेळात आमचा परमार्थ करा, असं सांगितलंय. आपल्याला काम करायला 8-9 तास लागतात आणि परमार्थाला 1 तास दिला तरी पुष्कळ झाला. इतकं काय आहे की संत महात्मे सांगतात, फार नाही थोडंच करायचं आहे. म्हणून साधियली एक थोडी. जो कोणी हे सगळं करून काय करल, आपली प्राप्ती करून घ्यायला थोडा तरी प्रयत्न करल, थोडाच म्हटलंय त्यांनी, थोडा तरी प्रयत्न करल, त्यांनी ही घडी साधली, त्यांनी ही घटका साधली. म्हणजे तो मनुष्य देहाला आला आणि त्याला सगळं भगवंतानी आयुष्यही दिलं, पण आयुष्यात त्यांनी काय केलं, इतरच गोष्टी केल्या.
मग करणं का, पण जेव्हा समजून सांगितलं तेव्हा काहीतरी थोडा वेळ दिला तर त्याचं हित होईल, त्याला परमात्म्याची प्राप्ती होईल. म्हणून काय आहे की थोडं तरी करा. आमचं कसं आहे आता, हे कशासाठी सांगितलं, शोके शोक वाढे, काय आहे ह्याच्यात, आम्हाला कुठं सवड आहे ना, आमची किती वाईट परिस्थिती ना, आम्ही किती कसं जगतोय तेच आम्हाला माहिती, तुमचा परमार्थ कुठं करावा. म्हणजे मग हे परिस्थितीला रडत बसणार आहेत. त्याच्यापेक्षा परिस्थिती काही असो, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक पाहे संचिताचे. तुझं जसं असेल तसं असेल, त्या संचितात असेल ते असेल, त्याच्यासाठी रडत बसण्यापेक्षा परमार्थ केलेला बरा, असं यातून सांगितलं. आता पुढचा अभंग पाहू. अभंग क्रमांक 216. म्हणवोनी खेळ मांडियेला ऐसा, नाही कोणी दिशा वर्जियेली. माझिया गोते हे वसले सकळ, न देखिजे मूळ विटाळाचे. करोनी ओळखी दिली एक सरे, न देखो दुसरे विषमासी. तुका म्हणे नाही काळापासी गोवा, स्थिती मती देवा वाचोनिया. आता या अभंगामध्ये जे सांगितले ते 4 चरण आहेत, आणि 4 चरणामध्ये जो भक्त फक्त देवाशीच अनन्य, त्या देवानं आपल्या मनातलं, आपल्या अंतःकरणातलं जे आहे ते मनोगत सांगितलेलं आहे. मग त्या मनोगतामध्ये त्यांनी सांगितलं की म्हणवोनी खेळ मांडियेला ऐसा. म्हणवोनी म्हणजे कसा, काहीतरी त्याच्या म्हणवणीच्या अगोदर काहीतरी आहे ना, की जसं संतांनी सांगितलं म्हणून मी करतो, ग्रंथ वाचला म्हणून मी करतो, माझ्यावर फारच वाईट दिवस आलते तिथून देव आठवला म्हणून मी करतो, असं म्हणायला तरी असतं. इथं काय केलं आहे, म्हणून शब्द सांगायच्या अगोदर काय आहे त्याच्याकडं, तर तेव्हा त्यांनी सांगितलं आहे. तुकोबारायाने ह्यात अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितले, तुका म्हणे नाही काळापासी गोवा. आता काळसुद्धा मला गुंतवणार नाही, का तर स्थितीमती देवा वाचोनिया. आता मी ज्या स्थितीत आहे ते, आणि जी माझी बुद्धी, ते सगळं देवाशिवाय दुसरं काही ठेवलं नाही मी. माझी बुद्धी देवालाच वाहिली, बुद्धीत दुसरा विचार नाही. आणि माझी जी स्थिती म्हणजे मी माझ्या ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळ रात्र हे जे काही सगळं असेल, आणि जो माझा काही कर्माचा व्यवहार होत असेल, ते सगळ्यात मी देवाशिवाय दुसरं काही नाही. कर्म करताना देवच, कर्म केलं की देवालाच अर्पण करतो. कर्म करायला सुरुवात करायच्या आधी देवानीच मला कर्म सांगितलं आहे, त्याचीच आज्ञा म्हणून करतो. म्हणजे देवाशिवाय माझ्या मनात दुसरं काही नाही. माझी स्थिती तीच आहे आणि माझी मती म्हणजे माझी बुद्धी तीच आहे. म्हणवोनी इतकं पक्क झाले म्हणून म्हणवोनी खेळ मांडियेला ऐसा. तेव्हा हा खेळ म्हणजे कोणता खेळ आहे आता, तर परमार्थाचा खेळ आहे. मनुष्य भजन कीर्तन प्रवचन ध्यानधारणा वाचन पाठांतर हे सगळे खेळ आहेत, परमार्थातले खेळ आहेत. त्यामुळं असा जो खेळ मी मांडला आहे तो काय केलेला आहे की मला हे सगळं देवाशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे मनुष्याला काय असतं की जसं एखादा माणूस आहे आणि रोज उठून एकच पदार्थ खात असेल, भाकरी आणि एकच भाजी, दुसरं काहीच नाही, कंटाळतो ना. रोज एकच सारखं काय करावं, काहीतरी बदलून असावं, म्हणजे कंटाळतो. तसं इथं कुठलंही साधन करायला गेला तर थोडाफार त्यातनं आता म्हणतो थांबा आता फार झालं आपलं हे, नंतर काहीतरी करू. मग जसं वाचून वाचून बुद्धी शिनली की म्हणतो आता दुसरं काय करू. मग आता हे जे काही सगळे आहेत, तर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करत असताना त्याचं सीन वाटतो, कष्ट वाटतं, श्रम झाले, त्याला खेळाचं रूपांतर दिलं. म्हणून मग खेळ कसा आहे, तर खेळ परमार्थाचाच आहे. आणि मग त्या परमार्थाच्या खेळात आता सुरुवात झाली, हरिपाठच घ्यायचा आहे. हरिपाठ हे काय आहे, नित्य नियम आहे, पण नाचून घ्यायला लागला, हा झाला खेळ.
काकडा घ्यायला लागला. काकड्यात सुद्धा वेगवेगळ्या विविध तऱ्हेच्या चाली लावून त्याच्यातही हुरूप आणला. म्हणजे हे सगळं करत असताना शेवटी कीर्तन आहे. कीर्तनात जे जे टाळ घेऊन उभा राहिले ते नामस्मरण सुरू झालं की दुसरं काय सुरू झालं की हालायला लागले, उड्या मारायला लागले. हा खेळच आहे. म्हणजे असे जे खेळ आहेत हे खेळ सुरू झाले. नाही कोणी दिशा वर्जिली आणि त्याला कशाचं बंधन ठेवलं नाही. म्हणजे दिशा हे काय आहेत की आपल्याला दाखवणाऱ्या खूण आहेत. इकडं पूर्व, इकडं पश्चिम, इकडं दक्षिण, इकडं उत्तर, ही मर्यादा आहे. आपण ह्या 4 दिशेच्या क्षितिजाच्या आत आहोत. हे म्हणले आमच्या खेळाला मर्यादाच नाही, आम्ही इकडे जाऊ नाही तर तिकडे जाऊ, असं काहीच नाही. आम्हाला इथून इतकं जसं एवढं पटांगण आहे एवढ्या पटांगणात खेळा असं काय नाही. आम्हाला जितकं जाता येईल तिथपर्यंत खेळूच. हे सगळं काय आहे की दिशेचं बंधन राहिलं नाही. मग जे असेल ते त्या ठिकाणी खेळ सुरू झाला. माझिया गोते हे वसले सकळ. आता ह्या सगळ्यामध्ये काय आहे की मीच एकटा खेळ करतोय असं नाही, तर माझं नशीब असं आहे की माझे जेवढे गणगोत आहेत ते सगळे गणगोत ह्यातच आहेत. म्हणजे असं आहे की काय वेळेला एखाद्याची मुलगी असती आणि लग्न बघायला ते लागले, ह्या घरी जा, त्या घरी जा, त्या घरी जा. मग एखाद्या घरी गेल्यावर ते म्हणले आम्हाला पसंत आहे, पण ह्यांनी सांगितलं तुमचं काय असेल ते असेल, आम्ही माळकरीत बाबा, तुम्ही आहेत का माळकरी, तर तुमच्या घरी द्यायची. म्हणजे आम्ही नाही माळकरी, मग मला नाही द्यायची. म्हणजे मग जिथं जाईल तिथं तुम्ही आहेत का माळकरी, तुम्ही आहेत का ह्यातले, असं जेव्हा मेळ जमला तेव्हा ते सगळं गोत एक झालं. आता किती नातेसंबंध आहेत, आम्ही हे आमचे अमुक पाहुणे आहेत, हे आमचे तमुक पाहुणे आहेत, पण सगळे ह्यातलेच आहेत. ह्यातले वेगळे कोणी राहिलंच नाही. आमच्या जे काही आमचा खेळ चालतो त्या खेळाच्या बाहेर एकही पाहुणा नाही. म्हणजे जेवढं गणगोत आहे ते कशात आलं, ह्या परमार्थाच्या खेळात आलं. आणि हे वसले सकळ म्हणजे काय आहे, वसले याचा अर्थ स्थिरावले त्यांच्या ध्यानी मनी. आता जसं आपल्यात एक पद्धत असते म्हणजे शेतकऱ्याच्यात, आता अलीकडे कमी आली कारण लोकही वेगळ्या पद्धतीने आपल्या घरी जायला लागले. पूर्वी कसं असायचं, पाहुणा यायचा, आता त्याला परत जायला काय गाडी नसायची, काय नाही, यायचा. मग 1-2 दिवस ह्याने म्हणायचं राहा, 2-3 दिवस राहायचं, ठेवून घ्यायचं. पण ठेवून कशासाठी घ्यायचं, कामासाठी. घरची जी काही शेतातली कामं आहे ते करायला लावायचं, चला आपण हे करू, चला आपण ते करू. पाहुण्याला आहे तेच. पाहुणा म्हणतो ठीक आहे तुमच्यात 2 दिवस, आमच्यात आला म्हणजे तेच करू. आता काय होतं, आता मनुष्य गाडीवर येतो, 2 मिनटं किंवा 2 तास बसतो गाडीवर निघून जातो, त्याला काम कधी सांगायचं. हे जसं पूर्वी काय होतं तर त्या गणगोताला ते करायला लावायचं. आता तसं नाही. आता आम्ही जे येतो ते परमार्थातले आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात हे ठसलेलं आहे, बळजबरी नाही. त्याला जसं एखाद्या पाहुण्याला कर म्हणल्यावर आता काय विलाज नाही, म्हणला आलो यांच्या घरी तर करू द्या, असं नाही यांचं. न देखी जे मूळ विटाळाचे. आता इतके शुद्ध झालेत गणगोत आम्ही या परमार्थाच्या खेळामध्ये. जे मूळ आहे, मूळ कोण आहे तर अज्ञान आहे. अज्ञानातले 2 प्रकार, मूल अज्ञानी एक आणि तूल अज्ञानी एक. तूल अज्ञान हे आपल्याला कळतं तरी हे अज्ञान आहे म्हणून, पण मूल अज्ञान कळत नाही. म्हणून हे जे काही मूळ आहे ते मूल ठेवलं नाही, आता अज्ञान काढलं आणि अज्ञान गेल्यामुळं विटाळ राहिला नाही. विटाळ कशाने, अज्ञानाने. अज्ञान जोपर्यंत आपण धारण केलं आहे तोपर्यंत अज्ञानाने धर्म पाळावा लागतो, धर्माच्या गोष्टी कराव्या लागतात, मग तिथं विटाळ आला. आणि जिथं ज्ञान परिपक्व होतं, अज्ञानाला संपूर्ण काढून टाकलेलं असतं, तिथं सर्व धर्मान परित्यज्य. आता त्याच्या ठिकाणी काही राहिलं नाही आणि काही चुकीचं करत नसल्यामुळे विटाळ नाही. करुणी ओळखी दिली एकसरे. आणखीन काय आहे तर ह्या खेळामध्ये भगवंत कसा आहे, भगवंताचं स्वरूप कुठे आहे, मग त्यात त्यांनी दाखवलं की सगळ्या गोप गोपी सगळे खेळ खेळायला लागले
की त्या खेळात देव मध्ये असतो. म्हणून इतकं सगळं आपण खेळतोय तेव्हा देव कुठे, तर म्हणले मध्ये. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मध्ये खेळतोय. मग अनेक आहे, रासक्रीडा असो किंवा अजून दुसरे खेळ कोणते असो, या सगळ्यामध्ये देव असतो. तसंच आपल्या ह्या सगळ्यामध्ये देव मध्येच असतो. म्हणून हे सगळे जे काही खेळायला लागणारी साहित्य आहेत, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने जोडसी तू नारायण, नासे जीवपण भवरो. हे दिली इंद्रिय हातपाय म्हणजे हे खेळायची साधन आहेत. आणि ह्याच्यातच देव आहे आत. तो ओळखीचा झाला, करोनी ओळखी दिली एक सरे. आता त्याला इतका पक्का ओळखला की तो सगळीकडे आहे. माझ्यातच आहे असं नाही, ह्यांच्यात आहे, त्यांच्यात आहे, त्यांच्यात आहे, सगळीकडे. न देखो दुसरे विषमासी. त्यामुळं माझ्यातला देव मोठा आणि तुझ्यातला देव लहान असं म्हणायचं काय कारण आहे? सगळीकडे देव सारखाच. त्याच्यामुळं विषमता राहिली नाही. बरं, देवामध्ये विषमता नाही. तुमच्यातला देव माझ्यातला देव जर एक आहे, तर तुम्ही मी तरी कुठले वेगळे आहेत? म्हणजे मुळात शरीर बनलं, शरीराची बनावट ही सगळी जर आहे तर सगळ्याची सारखीच. सगळ्याला पंचमहाभूत आहेत, सगळ्याला इंद्रिय आहेत, सगळ्याला सगळे. आणि त्या सगळ्याला चालक हा आत्मा आहे. म्हणजे त्यांच्यात ते, आपल्यात हे, त्यांच्यात. मग ह्यांच्यात भेदच कुठून आला? तेव्हा हे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा भेद राहत नाही. मग त्याला विषमता, भेद म्हणले की विषमता म्हणायचं. विषमता राहिली नाही. तुका म्हणे नाही काळापासी गोवा. आता काय करील काळ आम्हाला? आत्तापर्यंत काळाने आम्हाला बंधन केलं होतं, आता काहीच नाही. जसा एखादा अभ्यासात असतो आणि त्याला ध्यानधारणेची आवड निर्माण झाली, मग तो काय करतो की आता सवय लावत लावत 45 मिनिटाची सवय, म्हणलं एवढ्याने काही समाधान होत नाही व्हा. मग त्यांनी तासाची सवय लावली, अजूनही नाही होत, पण मग लावले 1.5 तासाची सवय. असं करत म्हणलं नाहीच 2 तासाची. मग आता त्याला दुसरं काहीच नाही म्हणलं, दिवसभर हेच करायचं. म्हणजे काळ कुठं राहिला आता? काळ तुम्हाला 45 मिनटं 1.5 तास हा काळाचं मोजमाप आहे. अखंडच करायला लागल्यावर काळ कुठे? मग आता त्याची इतकी तयारी झाली की तो बसून करू द्या, इकडं तिकडं हिंडू द्या, काम करू द्या, त्याचं जे आहे ध्यानाभ्यास ध्यानधारणा तीच कायम राहिली. म्हणून काळाचं बंधन सुटलं. स्थिती मती देवा वाचोनी. तेव्हा देवा वाचून या. आता त्याच्या ठिकाणी जे जे काही त्याचं असलेली स्थिती आहे, मग पूर्वी कशी होती? तर पूर्वी साधी होती. आता कशी झाली? तर आता अवस्था निर्माण व्हायला लागली. आणि पुढं काय होऊ लागलं की मती म्हणजे बुद्धी ही ज्ञानवान होऊ लागली. मग अवस्था आहे, ज्ञान आहे, हे देवाचंच आहे, दुसरं काही राहिलं नाही. इतर गोष्टीचं ज्ञान आपण सोडून दिलं आता. ह्याच्यात काय, त्याच्यात काय, जगातल्या वस्तूचं ज्ञान करून घ्यायचं काम नाही. आता देवाचं ज्ञान, आणि तेही झालं. मग बुद्धी ज्ञानवान झाली आणि अवस्था जागी झाली. म्हणजे मग हे सगळं ह्या खेळातले, आणि असा खेळ आम्ही करत असतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.